महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला जो आहे पहिला जाहीरनामा असा आहे की जो सामाजिक न्यायाच्या आधारावरती आधारित आहे। प्रत्येक वंचित कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या आमच्या जाहीरनाम्याने आम्ही दिलेली आहे। त्यामध्ये शेतकरी असतील, त्यामुळे शिक्षक असतील, त्यामुळे विद्यार्थी असतील, त्यामुळे कर्मचारी असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांना न्याय देणारा हा आमचा जाहीरनामा आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे ते संरक्षण करण्याची हमीसुद्धा जी आहे आम्ही आमच्या आजच्या या जाहीरनाम्यात दिलेली आहे। जात न्याय जनगणनेचा मुद्दा जो आहे तो आम्ही एक नंबर आम्ही घेतलेला आहे की कारण तो जो मुद्दा जो आहे तो हे सरकार गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत आहे, म्हणून जात न्याय जनगणनेवर आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। आणि अशा प्रकारे या सगळ्या वर्गाचं जे आहे, कारण आज शिक्षणाला बजेट नाही आहे, आम्ही GDPच्या 6% बजेट जे आहे ते करण्याची आम्ही मागणी या जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांना जे आहे शेळीपालन, कुक्कुटपालन असेल, भटक्या मुक्तांच्या पालामध्ये राहणारी जी भूमिहीन असणारी कुटुंब आहेत, ज्यांना घर नाही, बेघर असले कुटुंब आहेत, प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घर दिलं जाईल। आणि भूमिहीनांना सुद्धा जो आहे तर जमीन देण्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अशा प्रकारे सगळ्या वर्गाला जो आहे न्याय देणारा, महिला वर्गाला सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचाही सुद्धा महिला सबलीकरणचा आम्ही या ठिकाणी हे घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी MSPचा जो आहे, MSPचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी करून शेतकऱ्यांची नुसती कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीसुद्धा करण्याचा जो आहे तो कार्यक्रम आम्ही राबवणार आहे। एकही शेतकरी कर्जबाजारी असता कामा नये, ही आमची मूळ आमची विचारधारा आहे। कसं आहे की आमचा पक्ष हा नवीन आहे आणि ही गरिबांच्या समाजाच्या कार्यकर्त्यांची ही पार्टी आहे, त्यामुळे आमची धनपेटी रिकामी आहे, परंतु आमची मतपेटी जी आहे ती तुम्हाला भरलेली असते। कारण 60% ओबीसी आहे आणि ज्या ओबीसीवरती आता गेल्या या महाराष्ट्र शासनाच्या काळामध्ये जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे त्यामुळे ओबीसी हा पेटलेला आहे। आणि त्यामुळं यावेळी मात्र ओबीसीचे आणि भटक्यामुक्त जे आहेत ते आणि मागासवर्गीय मिळून आम्ही एकत्रितपणे ज्यावेळी आरक्षणवाद्यांना मतदान दिले गेलं पाहिजे ही भूमिका आंबेडकर साहेबांनी सुद्धा मांडली आणि आम्ही सुद्धा मान्य केलेली आहे। आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत। आणि म्हणून आमचे उमेदवार जे आहेत जरी गरीब असतील, कारण जरी ते मोठे कार्यकर्ते नसतील, माजी आमदार नसतील, माजी खासदार नसतील, पण चळवळीतले आमचे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत ते त्या ठिकाणी निकराची लढाई त्या ठिकाणी देतील। आणि ओबीसी बांधव जे आहेत ते आमच्या उमेदवारांना नक्कीच त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत।